गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आजचा दिवस माझ्यासाठी कोणत्याही सणापेक्षा कमी नव्हता. आज माझ्याकडे जे काही आहे ते सर्व माझ्या गुरूंचीच कृपा आहे. त्यांच्या चरणी सदैव कृतज्ञ आहे. गुरु नसते तर जीवनाला दिशा नसती. श्री स्वामी समर्थ महाराज तुमची कृपाछाया सदैव आमच्यावर राहू दे. आज ब्रह्ममुहूर्तावरच जाग आली. अलार्म वाजायची वेळही लागला नाही. आणि सकाळी मला मनात एकच इच्छा होती. आज ब्रह्ममुहूर्तावर मला स्वामींचा अभिषेक करायचा होता. तसेच झाले. स्वामींनी सगळं काही करून घेतले. म्हणतात ना, करता आणि करविता स्वामी तुम्हीच. सकाळी उठून छान अशी मी देवपूजा करून घेतली. सर्व देवांचे मी छान अभिषेक करून घेतला. देवघर स्वच्छ केले, पूजेची तयारी केली. त्या शांतवनात एकच वेगळी ऊर्जा जाणवत होती. आजचा दिवस साधा नव्हता, तो होता माझ्या गुरूंचा दिवस. मी अभिषेकांसाठी सर्व साहित्य तयार केले, पंचामृत बनवले. प्रत्येक गोष्ट करताना मनात एकच भावना होती, स्वामी ही सेवा माझ्याकडून स्वीकारा. आणि स्वामींना तुमच्या फुलं, नाणे, पैसे यांची काहीच अपेक्षा नसते. स्वामींना फक्त त्यांना आपण केलेली सेवाच प्रिय असते. अखेर तो क्षण आला, ब्रह्ममुहूर्तावर स्वामींचा अभिषेक करण्याचा. खरंच सांगते, तो क्षण मी आयुष्यभर विसरणार नाही. डोळ्यात नकळत पाणी आलं, मन भरून आलं. असं वाटलं, स्वामी स्वतः माझ्याकडून सेवा करून घेत आहेत. आपण अनेकदा म्हणतो ना, करता करविता तोच. आज त्याचा अनुभवही मला पुन्हा आला. कधीकधी मला वाटतं, स्वामींना आपल्या मनातलं कसं काय कळतं. आपण काही बोलत नाही, पण त्यांना सगळं कळतं. त्यांना आणि माझ्या बाबतीत तर हे खरे आहे. स्वामींना खरंच मी बोलण्याआधीच माझ्या मनातलं सर्व काही कळतं. माझ्या आयुष्यात जे जे कठीण प्रसंग आले ते मी सगळ्यात आधी स्वामींसमोर जाऊन बसले, रडले, बोलले, मन मोकळं केलं. आणि जेव्हा आयुष्यात काही चांगलं घडलं तेव्हाही सर्वात आधी त्यांनाच सांगितलं. कारण की त्यांचे स्थान माझ्या आयुष्यात काय आहे ते मी शब्दात सांगू शकत नाही. कारण माझ्यासाठी स्वामी फक्त देव नाहीत, ते माझे गुरु आहेत, माझा आधार आहे, माझं धैर्य आहे. अभिषेक झाल्यावर मी सकाळीच आज मठात जायचे ठरवले. इथे छान असा मी स्वामींचा पंचामृताने अभिषेक केला. पंचामृताने अभिषेक केल्यानंतर मी स्वामींचा पुरुषोत्तम श्रीसूक्तम रामरक्षा स्तोत्र म्हणत मी स्वामींचा पुन्हा पाण्याने अभिषेक केला. नंतर स्वामींची मूर्ती स्वच्छ करून मी स्वामींसाठी जे नवीन वस्त्र आणले होते ते मी स्वामींना परिधान केले. स्वामींना हिना अत्तर अगदी प्रिय. स्वामींना हिना अत्तर लावले. आणि स्वामींसाठी ते छान असे मी वस्त्र आणले होते ते स्वामींना परिधान केले. नंतर स्वामींना मी अष्टगंध लावले. माझी गुरुपौर्णिमेची तयारी तर 1 आठवडा आधीपासूनच सुरू झाली होती. मी अगदी डोळे लावून वाट बघत बसली होती या क्षणाची. अखेर तो क्षण आला आणि आज स्वामींनी माझी ही सेवाही स्वीकार केली. दिव्यात छान असे फूल तयार झाले होते. नंतर मी उंबरठा पूजनही करून घेतले. उंबरठ्याला हळदीचे लेपन करून घेतले. छान अशी उंबरठ्याभोवती ही रांगोळी काढून घेतली. यामुळे घरात एक सकारात्मकता ऊर्जाही जाणवते. त्यानंतर मी तुळशीचेही पूजन करून घेतले. तुळशीला दूध, पाणी वाहिले आणि तुळशीला हळदी कुंकू लावून फूल वाहिले. नंतर मी स्वामींचीही आरती करून घेतली. बघताय ना, देवघर किती छान असे उजळून आलेले आहेत. आणि स्वामींची मूर्ती तर अगदी डोळे असे हालत नाही आहेत, एवढे असे बघतच राहावे असे स्वामींचे रूप आहे.
आणि स्वामींना फेटा तर अगदी शोभून दिसत आहे. अगदी राजेशाही स्वामींचा लूक झालेला आहे. खरंच खूप छान असे वाटत आहे. हे सगळं करताना अगदी मनात शब्दात सांगू शकत नाही, एवढी अशी छान अशी भावना मनात येत आहे. मठात पोहोचतात मनातला एक वेगळीच शांती मिळाली. आज गुरुपौर्णिमेमुळे असल्यामुळे वातावरण पूर्ण भक्तिमय झाले होते. स्वामींचे इतके सुंदर दर्शन झाले की डोळे भरून आले आणि मी मठातच गुरुपद घेतला. तो क्षण माझ्यासाठी खूप मोठा होता. थोडे वेळ तिथेच शांत बसून नामस्मरण केले आणि मठातही खूप छान अशी फुलांनी सजावट केली होती. बघताय ना, हे स्वामींचे रूप अगदी मी माझ्या डोळ्यात साठवून ठेवलेले आहे. आणि मठामध्ये गर्दीही तितकीशी नव्हती सकाळी, पण गुरुपौर्णिमामुळे गर्दी अपेक्षित होती. पण म्हणतात ना, जर आपल्या मनात असेल आणि जर आपल्याला चांगले दर्शन भेटायचे असेल तर ते कसेही भेटते. त्यानंतर घरी आल्यानंतर मी सारामृतचे पठण केले. मी 7 दिवसाचे सारामृतचे मी पारायण केले होते. आज माझे पारायण पूर्ण होणार होते. त्यानंतर मी दुपारी इकडे पौर्णिमा असल्यामुळे इकडे नैवेद्याची तयारी करायला घेतली. इकडे मी छान असा शिऱ्याचा प्रसाद केला. नंतर पंचामृत बनवून घेतले. आणि आपण जर प्रसाद बनवताना नामस्मरण केलं तर प्रसाद किती एक पटीने खूप छान असा बनतो. इथे माझा शिऱ्याचाही प्रसाद बनून रेडी होता. त्यानंतर मी पौर्णिमाची पूजा मांडून घेतली आणि सत्यनारायणची पोथी आणि बाळकृष्ण देवताचे मी ते अभिषेकसुद्धा करून घेतले. आणि छान अशी माझी मी पौर्णिमाची पूजा आणि त्यानंतर सत्यनारायणची आरती करून घेतली. दिवसभर इतकी कामं झाली, खूप धावपळ झाली, खूप थकवा आला. पण त्या थकव्यातही मन आनंदाने भरून गेले. कारण मला माहीत होतं ही सेवा मी करत नाही आहे, ही सेवा स्वामी माझ्याकडून करून घेत आहे. माझ्या आयुष्यात जे काही आहे, माझं कुटुंब, माझं घर, माझं मूल, माझं काम, माझा यूट्यूब परिवार, हे सगळं त्यांच्या कृपेनेच आहे. मी परिपूर्ण नाही, माझ्याकडून चुका होतात. कधी निराश होते, कधी रडते, कधी खचते. पण एक गोष्ट कधी बदलत नाही, ती म्हणजे माझ्या स्वामींवरचा विश्वास. माझ्या प्रत्येक अडचणीत त्यांनी माझा हात धरला आहे. म्हणूनच आज मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. कारण मी स्वामींना निवडलं नाही, तर त्यांनी मला त्यांची सेवा करण्यासाठी निवडलं आहे. खरंच तुम्हीही काही अपेक्षा न करता स्वामींकडे काही मागून पहा. काहीच अपेक्षा करू नका. अगदी स्वामींना बोलूही नका की स्वामी मला हे द्या. फक्त मनात ठेवा. बघा, स्वामी तुमच्या मनातले न सांगता, तुमच्या होठावर न येता ते तुमच्या मनातले ओळखतील आणि सर्व काही तुमच्या मनासारखे होईल. खरंच गुरु आहेत म्हणून आपण आहे. गुरूंच्या या सगळ्या सेवेमुळे अगदी आपल्या मनाला खूप शांतता मिळते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.